पेपर फुटी संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं पेपर दिल्याचं आता समोर येत आहे। शिरुरेनं मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला होता, तर मोटेगावकरच्या मुलासह इतर दोघांनाही पेपर दिल्याची माहिती मिळते। शिरुरेनं प्रल्हाद कुलकर्णीकडून केमिस्ट्रीचा पेपर घेतला होता, तर आता सीबीआय तपासात ही महत्त्वाची माहिती समोर येते। आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेनं नीटचा पेपर दिल्याची माहिती समोर येते। शिरुरेनं मोटेगावकरच्या मुलासाठी हा पेपर दिला होता, तर मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना हा पेपर दिल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत, अक्षय बडवे सोबत आहेत। आता अक्षय, मोटेगावकरला डॉक्टर शिरुरेनं केमिस्ट्रीचा पेपर दिल्याची माहिती मिळते, अधिकचे डिटेल्स काय आहेत याचे? निश्चित सीबीआय तपासात वेगवेगळ्या ज्या आणि नवीन खुलासे जे आहेत ते आता समोर येताना दिसत आहेत। आरसीसी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला मनोज शिरुरेने नीटचा पेपर दिला असा धक्कादायक माहिती जी आहे ती सीबीआयच्या तपासात समोर आलेली आहे। शिरुरेने मोटेगावकरच्या मुलासाठी जो पेपर दिला होता त्याचा वापर इतर 2 विद्यार्थ्यांनी सुद्धा केला होता अशी देखील माहिती आहे। आणि या संपूर्ण प्रकरणात केमिस्ट्रीचे जे प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी आहेत त्यांच्याकडून हा पेपर मनोज शिरुरेने घेऊन मोटेगावकर आणि इतर 3 विद्यार्थ्यांना दिल्याचं जी माहिती आहे ती देखील तपासातून आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणी आणखी काय नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदीच अत्यंत धक्कादायक बातमी आहे अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।